हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी आज आले आहे पावना लोणावळ्याच्या इकडे जे आहे कासा ट्रँक्विला म्हणून एक लोकेशन आहे रिसॉर्ट. तिकडे कोलॅबरेशन प्रमोशनसाठी आले आहे आणि आय एम गोइंग टू शो यू द कम्प्लीट प्रॉपर्टी. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट अँड ऑल्सो सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड मी तुम्हाला ना व्ह्यू दाखवते. रोटेट. गाइज दिस इज द व्ह्यू आणि ही पावना एक अगदी समोर आहे. आणि वेट, वी हॅव अ प्रायव्हेट स्विमिंग पूल एज वेल. प्रायव्हेट स्विमिंग पूल. आणि दिस इज द व्ह्यू अँड लेट मी शो यू आर लोफ्ट. है ना, हे लोफ्ट आहे प्रायव्हेट जे आमचं असणार आहे फक्त. देन वी हॅव स्मॉल किचन अँड बाथरूम वॉट एव्हर. आणि ते 2 जणांची जेवायची जागा. अँड देन रूम आहे ना अशी वरती, म्हणजे अशीच रूम आहे इथे वरती, फक्त रूम आहे. बट सगळे पैसे आणि सगळं एव्हरीथिंग इज व्ह्यूच आहे. सो गाईज ह्यांचा ना कॅफे पण आहे जो बाहेरच्या लोकांसाठी पण आहे आणि इन हाऊस लोकांसाठी पण आहे ऑब्विसली. सो कॅफे खूप चांगला आहे, म्हणजे वाईब खूप चांगली आहे. इट्स लिटरली असं लेक म्हणजे समुद्र आहे त्याच्या एकदम समोर आहे. वाईब्स एकदम मस्त आहे, असं गोव्यात आल्यासारखं वाटतं. हा व्ह्यू आहे लिटरली तुमचा टेबलवरून. व्ह्यू तर खूप मस्त आहे. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस कॅफे? इट्स गुड. चांगलं आहे. मसाला जास्त टाकलाय, तिखट आहे. द फायनल वर्डिक्ट. फक्त ना मसाल्याची टेस्ट जास्त येते. वा. आणि गाईज आम्ही अपोजिट एवढे आहेत की मला हे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो पण अजिबात आवडत नाही. वेअर खा आणि सांग कसं आहे. ठीकच वाटतं, एवढा नॉर्मलच असेल. कॅप्सिकम पण येतं. इथे कोलॅबरेशन साठी बोलवलंय फॉर 1 डे आणि सेकंडली आम्ही आमच्या पैशाने बुक केलंय. सो आम्हाला या रिसॉर्टचं प्रमोशन / कोलॅबरेशन करायचं आहे. गाईज इथे ना प्रायव्हेट पूल आहे या लोफ्ट साठी. अँड दिस इज द प्रायव्हेट. राईट. आणि वातावरण इतकं मस्त झालंय, पाण्यात डुबकी मारायला वाटते. मी नाही म्हणत. गाईज रूम मधून लगेच बाहेर निघाल्यानंतर हा लेक व्ह्यू आहे. Isn't it amazing? Guys, look at the view. View खूप चांगला आहे. ओनली ड्रॉबॅक मला असं इकडे वाटतोय की इथे थोडेफार कीटक आहेत. म्हणजे एकदम हॉरिबल असं नाही म्हणणार, बट आहे तिकडे छोटे छोटे असे लाईट वरती जे येतात ना ते आहे. आणि आय डोंट नो इफ यू गाईज कॅन सी, इथे ना असा टेबल फॅन सारखा फॅन आहे. टेबल फॅन नाही आहे, तो फॅन आहे वरती लावलाय, बट त्याचा ना आवाज आहे. आणि तो एक प्रॉब्लेम आहे इकडे. अपार्ट फ्रॉम दॅट एव्हरीथिंग लुक्स गुड. ना ॲक्च्युली एअरबीएनबी टाईप्स आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे स्मॉल किचन पण दिलं. ओके, एअरबीएनबीच आहे, बट इकडे स्मॉल किचन पण आहे, फ्रीज आहे. आणि मेन म्हणजे ना आय विल शो यू की फ्रीजमध्ये त्यांनी इतकं सगळं सामान दिलंय. कोक, फॅन्टा, स्प्राईट, पाण्याच्या बॉटल्स, हे तर आहे आमचं आहे. बट दीज आर ऑल थिंग्स. हे सगळे सॉफ्ट ड्रिंक्स त्यांनी दिलेत फ्रीमध्ये. आणि हे स्मॉलचं किचन आहे ज्यामध्ये हा चांगला मायक्रोवेव्ह वगैरे पण आहे आणि बेसिक असं सामान आहे. आणि ही बेसिक भांडी सुद्धा आहेत, ॲज यू कॅन सी हिअर. आणि इथे चहासाठी हे पण आहेत प्रथमेश,
चहा कॉफी इथे दिलंय त्यांनी. हे चहा पावडर आहे ह्याच्यात. हा, चहा पावडर आहे आणि साखर आहे. आणि कॉफीचे तर हालत झालीये इथे. कॉफीचा तर पेस्ट झालीये, तिखट झालंय. बट एनिवे यू कॅन सी चहा, कॉफी आणि साखर आहे. I don't know, this is I think extra pillow something. But to me actually इथे चहा. Guys, it's next morning आणि I'll show you the beautiful view. So मस्त पाऊस पडून गेलाय आणि इथे इतकं छान वाटतंय. आणि हे समोरच पावना लेक आहे. आणि आता आम्ही निघालोय ब्रेकफास्ट साठी. आणि आज आम्ही ॲक्च्युली इकडनं काम करणार आहोत. आज सुट्टी नाही आहे. सो ब्रेकफास्ट नंतर वी विल वॉक फॉर सम टाईम. आणि थोडंफार शूट वगैरे बाकी आहे प्रॉपर्टीचं, ते आम्ही कंप्लीट करू. अँड देन वी विल मूव्ह टू नेक्स्ट रूम, बिकॉज ते आम्ही स्वतःच्या पैशाने बुक केलं आहे. ही रूम ॲक्च्युली त्यांनी दिली आहे आम्हाला. सो मी तुम्हाला सगळ्याचं कॉस्टिंग वगैरे नंतर सांगेन, बट स्टे ट्यून फॉर दॅट. आता आम्ही ब्रेकफास्टला झाले. लेट्स सी ब्रेकफास्टमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते. गाईज, आमचा एक ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे फॉर टुडे, बट कॉस्ट जरा जास्तच वाटते आहे बाकी सगळ्या गोष्टींची. इफ यू सी दॅट एग भुर्जी इज लाईक 150 रुपीज अँड उपमा 90 रुपीज. आय डोंट नो इफ इट इज वर्थ इट ऑर नॉट. गाईज, हा कॅफेमधून व्ह्यू आहे, मस्त वाटतं. So guys, the first breakfast item is here and it's egg burji. ट्राय करून पावसाचं पाणी आहे लिटरली ह्याच्यात. मी सांगितलं येत तो येत नाही बिकॉज इट डझंट लाईक इट. सो आय एम हिअर फॉर अ स्विम. हवा नाही आता, अशी पण नव्हती तिकडे हवा. हे सगळ्यात आय थिंक ह्याची पर नाईट आय थिंक 5K आहे, राईट? 5K आहे पर नाईट. अँड त्याची जे आधी आम्ही प्रिव्हियसली होते ज्याच्यामध्ये प्रायव्हेट पूल वगैरे होता त्याचं 10K होते समथिंग. कॅन यू अप्रिशिएट द न्यू व्ह्यू? पाऊस पडतोय छोटा छोटा. आम्ही इथे आलोय आणि इकडे ना काही मुलींनी प्रथमेशला बोलवून घेतलं त्यांचे फोटोज काढायला. आय डोंट नो, नेहमी मुली मला नाही सांगत कधी, पण त्यालाच सांगतात की आमचे फोटो काढाल, शो यू. And he is clicking their pictures. So guys, आम्ही आता अर्ध्या तासाने चेकआउट करू. I would rate this 3 out of 5. How much would you rate? 3.5. व्ह्यूज वगैरे खूप चांगले आहे. एवढंच की फूड तसं ठीक आहे आणि थोडेसे कीटक आहेत. दॅट इज ऑब्विसली बिकॉज खूप झाडी वगैरे तर कीटक असणारच आहेत. बट हां, येऊ शकतात तुम्ही. ते करण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे गेम्स वगैरे नाही आहेत. आय थिंक बोटिंग वगैरे चालू होईल पावसाळ्यानंतर. बट पावसाळ्यातच चांगलं वाटतं इथे. सगळे डोंगर वगैरे दिसतात. आणि जर तुम्हाला बुक वगैरे करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक देईल. त्याचे चार्जेस वीकेंडप्रमाणे बदलत. वीकेंडला जास्त असतात, वीकडेजला कमी असतात. सो तुम्ही जेव्हा बुक करणार तसं आहे. आय थिंक मोठ्या ग्रुपसाठी इकडे नाही आहे. मॅक्सिमम 3-4च लोक अकॉमोडेट होऊ शकतात एका ठिकाणी. सो 3 मॅक्सिमम, नॉट इवन 4. कारण कपलसाठीच आय थिंक हे बेटर आहे. अदरवाईज तुम्ही जर जास्त असेल तर तुम्हाला जास्त ते असे कॉटेजेस घ्यावे लागतील. एकाच कॉटेजमध्ये सगळेजण नाही मारणार जर जास्त लोकांना यायचं असेल तर. आम्ही लंचसाठी ना अँग्लो इंडियन कॅफे आहे लोणावळ्यामध्ये. आम्ही लास्ट टाइम गेलेलो, तिकडे जाणार आहोत आता इकडनं चेकआउट करून. सो तो आम्ही लास्ट टाइम गेलेलो. आय रिअली लाईक्ड इट. थोडासा हेल्दीवाला कॅफे आहे. सो लेट्स
Guys, आम्ही आता मॅन्डेटरी स्टॉप वरती येते की मगनलालची इकडे अँग्लो इंडियन कॅफे मध्ये आलो आहे ऑलरेडी. गाईस चिक्की लाते पण आहे, पीनट वाली चिक्की. हा सो गाईज दिस इज अ लंच. पास्ता ॲक्च्युली चांगला आहे. इट्स राईस पास्ता, ग्लुटेन फ्री, मैद्याचा नाही आहे. चांगला आहे ना, मी घरी बनवते तसं आहे. दिस इज आवर रेस्टॉरंट. इज 2 पार्ट आहेत. तिकडे आम्ही बसलेलो फर्स्ट अँड दिस इज द सेकंड वन. सो गाईज आम्ही आता पोहोचू थोड्या वेळाने घरी आणि दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अँड दॅट्स इट. इट वॉज सो नाईस. 2 days आम्ही चांगले स्पेंड केले. चांगलं वाटलं. म्हणजे रुटीनपासून लांब, भले थोडंसं काम पण करायला लागलं एका दिवशी, बट दॅट्स इट. वी एन्जॉयड इट. आणि तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल काय पण क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी सांगेन. दॅट्स इट. बाय.